मी विकास गोडसे, कामगार पोलीस पाटील लहित खुर्द। मी आज आमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये मी ही मुलाखत देतोय। याला कारण असं आहे की मी अगदी 25 गुंठ्यामध्ये 1900 काडी ही बारटोक वांग्याची लावलेली आहे आणि लावगडीपासून तर आज ताग आहेत आजपर्यंत राठोड साहेबांच्या सल्ल्यानुसार लावगडीपासून तर आज 4-5 तोडे झाले, तोपर्यंत कुठलेही मी माझ्या स्वतःच्या मनाने एकही औषध आणि एकही खत न वापरता सगळं राठोड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत हा प्लॉट बनलेला आहे। तर आज माझ्या प्लॉटचे हे 5 ते 6 तोडे झालेत। तर आज कालच्या तोड्यापर्यंत माझ्याकडं हायेस्ट म्हणजे 25 किलोच्या 70 बॅगांचा हायेस्ट झालेला आहे आणि आता उद्या गुरुवारी माझा पुन्हा तोडा आहे। तर आज वांग्याची परिस्थिती अशी दिसते का 100+ बॅगा उद्या रेकॉर्ड होईल। अगदी 25 गुंठ्यामध्ये इतकं मोठं उत्पन्न राठोड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिळतंय। राठोड साहेबांनी काही एकाच कंपनीची औषधं आम्हाला दिलेली नाहीत, अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं देऊन हा प्लॉट इथं जमवण्याचा प्रयत्न राठोड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी केलेला आहे। नमस्कार, धन्यवाद। आणि दादा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, वांग्याला तुमचं किडीचा जो प्रश्न राहतो अळीचा, तुम्ही त्या बाबतीत काय सांगू शकता? तुमच्या वांग्याला अळी आली का? म्हणजे तुम्हाला जे काय आहे ते रिअल सांगायचं आहे आणि तुमच्या वांग्याची स्टार्टिंग पासून जी काळोखी आहे आणि ती आतापर्यंतची जी काळोखी, त्याच्यात काय तुम्ही नेमॅटोडचं औषध असेल, अळीचे तुम्ही ब्रेक सायकल, लाईफ सायकल कशा पद्धतीने बंद केली, तुम्हाला ह्याबद्दल थोडं सांगा तुम्ही। आमच्याकडं सुरुवातीपासूनच तसा अळीचा प्रादुर्भाव आम्हाला काय जाणवलेला नाही। याला कारण असं का वेळोवेळी थोडीशी आयुर्वेदिक पद्धतीने पण औषधी घरगुती सल्ले पण राठोड साहेबांनी आम्हाला दिले। त्यानंतर समजा आम्हाला वॉटर ट्रॅप ते पण आम्हाला बसवायला लावले। त्याच्यामुळं समजा बाकीचे माशा बिशा, सोनेरी माशी असेल, पांढरी माशी असेल, तुडतुडे मच्छर असतील, हे सगळं त्या ट्रॅपमध्ये जाऊन पडतं। त्याच्यामुळं समजा अळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला, म्हणजे अळीचं जीवनचक्र तुमचं पूर्णपणे स्टॉप आहे। शेंडाळी कुठं जाणवली तुम्हाला? बिलकुल नाही। शेंडाळी अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं का आमच्या प्लॉटला शेंडाळी आली, पण माझ्या प्लॉटला बिलकुल एकही झाड शेंडाळीचं नाही। काय रहस्य ह्याच्या मागचं? काय रहस्य नेमकं? काय तुम्ही केलं नेमकं वेगळं? तुम्ही ट्रीटमेंट मध्ये काही चेंजेस वगैरे काही केलं का? काही चेंजेस मी स्वतः तर काही केलं नाही, जसं राठोड साहेबांनी दिलं त्याच मार्गदर्शनाखालीच आजपर्यंत प्लॉट आहे। त्यामुळेच समजा अनेकांनी सुरुवात नंतरून माझा विचार घेऊन लोकांनी पुन्हा राठोड साहेबांना प्लॉटवर बोलवून मग शेंडाळी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला। पण माझ्या प्लॉटवर सुरुवातीपासून लागवडीपासून तर आजपर्यंत राठोड साहेब येतात, आठवड्यातून एक माझ्याकडे चक्कर असतोच आणि त्यानुसार मी औषधांचे फवारणी वगैरे नियमितपणे करतो। परंतु मी कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता जे औषधं राठोड साहेबांनी सांगितलेली आहे, ज्या कंपन्यांची सांगितली आहे, ती विलंब न करता मार्केटमध्ये जाऊन खरेदी करून आणून ती अगदी वेळेवर मारण्याचा माझा प्रयत्न असतो कायम। ओके, तेच महत्त्वाचं आहे। तुम्ही वेळेवर काम केलं म्हणून तुम्हाला सक्सेस झालेलं आहे साहेब। आता तुम्ही दुसऱ्या शेतकरी बांधवांना म्हणजे सांगितलेलंच आहे तुम्ही आता कशा पद्धतीने काय नियोजन चालेल। ओके, धन्यवाद दादा। धन्यवाद। ओके, ठीक आहे।